मला एक सांगा की तुमचा सामाजिक कार्याबद्दला पुढचा प्रवास कसा असणार? आम्ही याच्यामध्ये शिक्षण दूत, अन्नदूत आणि समर्थ सेतू या 3 गोष्टी आम्ही ह्याच्यामध्ये नव्याने सुरू केल्यात. समर्थ सेतू म्हणजे आपल्या आजूबाजूला परिसरात अशा आजी आजोबा आपल्याला दिसतात स्टेशनच्या साईडला बघा किंवा परिसरात असतात. तर आमच्याकडे असे बरेच केसेस असतात की तुम्ही आजी आजोबांना आश्रमात घेऊन जाल का, किंवा तुम्ही आजी आजोबांसाठी काय करू शकता, कारण का हे इथे रस्त्यावरच असतात. आता पावसाचे दिवस होते, मग तुम्ही काय कराल? तर अशा आजी आजोबांसाठी आम्ही काही आश्रमांमध्ये बोलून ठेवलं जिकडे त्यांना निशुल्क काहीच पैसा त्यांच्याकडनं नाही घेतला जाणार आणि त्यांना तुम्ही त्या आजी आजोबांना आपण त्या आश्रमात त्यांचं पुढचं जे इनिंग आहे की ते सुखाने तिकडे सुरू करू शकतात नव्याने आणि एकही पैसा त्यांना द्यायची गरज न लागणार आणि त्यांना तिथपर्यंत पोहोचवायची पूर्ण जबाबदारी आमची. त्याच्यानंतर शिक्षण दूत, तुम्हीही कोणाच्या तरी आयुष्यात शिक्षण दूत बनू शकतात. त्याचं पूर्ण एज्युकेशन तुम्ही वर्षभराचं एज्युकेशन तुम्ही पूर्ण स्पॉन्सर करू शकता. सो त्याचाही आम्ही प्रयत्न पूर्ण करतोय की अशा मुलांना ज्यांचे आई बाबा नाही आहेत आणि कुठेतरी शिक्षणासाठी त्यांना इतरांवर अवलंबून राहावं लागतं, तर तिकडे आम्ही पूर्ण त्याची जबाबदारी घेतो. म्हणून शिक्षण दूत हा उपक्रम आम्ही सुरू केला आणि आता रिसेंटली आम्ही सुरू केला तो म्हणजे अन्नदूत. अन्नदूत म्हणजे बरेचसे असे फॅमिलीज आहेत, सिंगल मदर आहेत, त्यांना धुणं भांडी करून मुलांना शाळेत पण टाकावं लागतं. आता त्या शाळेमधले बरेचसे शिक्षक त्या मुलांना समजून घेतात म्हणून त्यांच्याकडनं फीज नाही घेतली जात. पण असे बरेचसे फॅमिलीज आहेत ज्यांच्याकडे काही इन्कम नाही आहे तेवढं की राशन पण करू शकतील, घर पण सांभाळू शकतील. तर मला हे सांगायला आवडेल की आम्ही हा नवीन उपक्रम अन्नदूत हा सुरू केला. याच्याने तुमच्या आजूबाजूच्या परिसरात तुम्हाला अशा कुठेही फॅमिलीज दिसतील ज्यांना रेग्युलरली अन्न पुरवठा नाही होत किंवा त्यांना खूप प्रॉब्लेम होतो, तर तुम्ही आमच्याशी कनेक्ट करा. दर महिन्याला आम्ही त्यांच्यापर्यंत राशन किट पोहोचवू.